तालीमवाडीचा प्रसिद्ध पैलवान भैरू ताकवले आणि बैऱ्या पैलवान कसा झालाय? अरे झाला असेल कालच्या रात्रीला. मग जाऊया की उद्या जगप्रसिद्ध पैलवानची कुस्ती बघायला जाऊया. पण जाताना गाजरवर पाणी घेऊन जाऊया. पाणी कशाला ते? अरे चोरार आमच्या एका थपडीत भैरू पाणी मागल, हा नको का त्याला पाणी द्यायला? भैरू, ए भैरू, काय ग? अरे मी ऐकलं ते खरं का रे? काय ते? अरे तू म्हण मोठ्या पैलवानाबरोबर कुस्ती खेळणार आहेस? कोणी सांगितलं तुला? अरे सगळं गाव म्हणतंय, जे ते मला विचारतंय. आई तो केवढा दांडगा पैलवान आहे, अख्ख्या भारतातला नामवंत पैलवान आहे. तरी सुद्धा मी खेळणार आहे त्याच्याबरोबर. मग झालं तर म्हणजे मी खेळणार म्हणजे काय, तोच मला खेळणार आहे आणि पाडणार पण आहे. अगं वस्तादाने त्याला सांगितलं मला खेळवायला. मग त्या पाट्या कशाला लावल्यात? पाट्या पाट्या वय जंगी कुस्ती आहेत म्हणून. पेण्या शंकराचं काम असणार हे, त्याला काही बी कळत नाही. लय चांगलं केलं बघ त्यानं. काय चांगलं केलं? अरे सगळ्या गावाला कळल तरी तू केवढा मोठा पैलवान आहेस तो. पडणारा पडणारा. मला लय आनंद झाला बघ. मी आता पूर्णा वर्णाचा नैवेद्य करणार आहे. अगं पर आई तू ग बस आणि गुमान खा. काय भैरू पैलवान, उद्या गंमत येणार बाबा. अरे तुम्ही उगाच सगळ्या गावभरच्या हरती लावल्यात. समजा गाव हसते मला. अरे हसू दे की असलं तर. अरे तू पडणार आहेस की आम्हाला बी ठाव आहे, पण तेवढीच गंमत. होय का? म्हणून त्याची जाहिरात करायची. अरे मला तर लय भ्या वाटायला लागले. असं वाटतं सकाळी उठावं आजारी पाडावं. आई लढायचे तू माघार घेतोस होय? अरे मर्दा, आम्ही रातभर जागून जारी तयार केल्या, त्या भीतीला चिटकिवल्या आणि तू आता माघार घेतोय. बाबा 2-4 हाडं मोडली तर त्याचा विचार अगोदर करायचा होता. होय का? भैरू भैरू, अरे असं काय डरतोयस? आम्ही सगळे मित्र म्हणजे तुझ्या माग असता. अरे दोस्त असला तर घरी, इथं कुस्तीच्या टायमाला तुमचा काय उपयोग आहे? अरे मर्दा, तिची समजी तयारी केली आम्ही. तयारी? कानकडे सांगतो. दार रातलं बंद आहे. रेडी अगं झोपलाय पैलवान बाजल्यावर. काय काळजी करू नका, कसं करून आत उतरायचं बघ. सावकाश सावकाश, आवाज करू नका, आवाज करू नका.
जय बजरंग. बजरंग बली, तुम्ही मला एक डाव फुल देऊन साप उत्तानं पाडलं. आता ह्याच्यामुळे मी सणवार करायचे का नाही ते तुम्ही ठरवा. लई टाइम तुम्हाला सांगितलं राव. आता या संकटातनं सोडवा मला. बघा तुमच्या इज्जतीचा सवाल आहे, माझं काय, मी तर पडल होता ना. जय बजरंग. आज लय मोठी कुस्ती खेळायला चाललोय. नेहमी दम देतोस, आज आशीर्वाद दे. तुझा समजा हिसाब चुकता करतो. कुणाशी बोलत होतास रे? आबाचा आशीर्वाद घेत होतो. अरे ते तर तुझ्या पाठीशी आहेतच की. हे दूध घे. हा भंडारा लाव. मला रे यश दिल रे तुला. हे बघ, समजा गाव आज तुझी कुस्ती बघायला येणार आहे. तोच तर गोळ आहे. जितायला पाहिजे. हा काय पैलवान, अहो झाली का नाही तयारी? चला की. निघालोच की. कुस्ती झाली की लगोलग घरला ये. लोक आणतीलच की मला. बजरंगबली की जय. बरं का तुला आमचा भैरू आबा पैलवानाचा पोरगा काय तोडाचा कच्चा आहे, तर तुझ्याबरोबर मैदानात उभा राहणार आहे. तू स्वीकारणे बेटा. घबराना मत. नाही, आराम से खेलेंगे. आपली आयडिया फापलली. अरे काय फापली ग बस. अरे भांग चढायला जरा वेळ लागतोय. आता कसं ऊन वर यायला लागले, आता बराबर आपले भांग काम देते. जेते रहो शंकरचे पठ्ठे. अरे घाबरतोस. हे बघ, मी शिटी वाजवली की पटात घुसायचं.
बघ कसं बसलं ऐटीत माझं लेकरू. लई गुणाचं आहे. आज आनंदाने माझं काळीच फुटल की काय असं वाटायला लागले. जा लवकर घेऊन ये. आणते की. कुस्ती जिंकली सांग तुझ्या सोनाला. बरं माझ्या लेकरा, आज घराण्याचं नाव मोठं केलंस. मग हे कौतुक बघायला दादू आज पाहिजे होता. सगळ्याच का झोपलेला आहेस? पण आज मी कुस्ती मारली. अरे तू काय तुझ्या बाणा मारली नसल अशी कुस्ती मी मारली. बोलायचं काम नाही, बोलायचं काम नाही. ठीक आहे, आता फोटो तर खाली यायचं नाही. आता फोटोत बाहेर आलास तुझ्या भैरू पैलवानाशी गाठ आहे. आज भारत केसरीला लढवलाय. तुला सुद्धा चारी मुंड्या छेद करीन. बाहेर यायचं काम नाही, काम नाही. आता लगीन होणार, पोरं बाळ होणार. चांगल्या मनाला आशीर्वाद द्यायचा. काय पड तुझ्या सासऱ्याच्या पाया. बाहेर आलास तर फक्त पोरं बाळ खेळवायला येईल. अहो मंडळी, पहिल्या पोराचं नाव बजरंग ठेवायचा नवस बोललो होतो. तू खेळायच्या तयारीला लागतो. आशीर्वाद असू दे. पैलवान आला ग पैलवान आला, पैलवान आला ग पैलवान आला. माझी चला